नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय सामाजिक विज्ञान इयत्ता 10वी प्रकरण क्रमांक 18 भावाळ आणि ग्राहक जागृती भाग 4, ज्यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत ग्राहक मंडळे किंवा ग्राहक सुरक्षा परिषद। या अधिनियम अंतर्गत तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काही ग्राहक मंडळे स्थापण्यात आलेली आहेत आणि ही मंडळे बिनराजकीय किंवा बिनधंदाकीय ग्राहकांद्वारे स्वैच्छिकरित्या ही मंडळे रचतात। या ग्राहक मंडळाचा हेतू ग्राहक अधिकार जागृती तसंच त्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि सरकारला मदत करण्याचा आहे। ही मंडळे वेळोवेळी ग्राहकांचे अधिकार आणि कायद्याच्या व्यवस्थेची तरतूद करतात। त्याच प्रकारे ग्राहक शिक्षण देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो। ग्राहकांचे जे काही अधिकार आहेत, कर्तव्य आहे किंवा त्यांचं विविध प्रकारे काही शोषण होत असेल तर त्या शोषणापासून त्यांना कशा प्रकारे वाचवता येईल याची कायदेशीर व्यवस्था या मंडळांद्वारे केली जाते आणि त्याचं मार्गदर्शन दिलं जातं। ही मंडळ किंवा संघटना ग्राहक सुरक्षा, इनसाइड द कंझ्युमर, ग्राहक मंच यासारखी मासिक, द्विमासिक मॅगझिन्स किंवा सामायिक प्रकाशित करून ग्राहक जागृती करण्याचं काम करत असतात। सार्वजनिक वितरण प्रणाली PDS या प्रणालीमार्फत वाजवी भावाची दुकानांद्वारे नियमितपणे चांगल्या गुणवत्तेचा माल आणि वस्तू स्वस्त दराने ग्राहकांना दिली जातात, जे खुल्या बाजारात गरीब ग्राहकांकडून जास्त किमती वसूल करून निम्नस्तरीय गुणवत्तायुक्त मालसामान किंवा अल्प प्रमाणात मिळणाऱ्या चीज वस्तूंद्वारा किंवा होणाऱ्या शोषणांपासून वाचवलं जातं। व्यापाऱ्यांच्या भ्रष्ट चालीरीतीसमोर सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारा अंकुश ठेवला जातो। मोजमाप आणि चीज वस्तूंची शुद्धता प्रमाणित करणारं तंत्र। ग्राहकांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या रक्षणासाठी सरकारने कित्येक कायद्यांच्या अधीन असणाऱ्या संस्थांची स्थापना केलेली आहे, जी उत्पादकांद्वारा तयार झालेले मालसामान, वस्तूची गुणवत्ता आणि शुद्धतेची योग्य तपासणी करून त्यांना प्रमाणित करण्याचं कार्य करत असते। मग यासाठी भारत सरकारने गुणवत्तेचं नियमन करण्यासाठी 1947 मध्ये इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट म्हणजे ISI नावाची संस्था स्थापन केलेली आहे, जी नंतर 86 मध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नावाने BIS या नावाने ओळखली जाते। ही संस्था गुणवत्ता असणाऱ्या विविध उत्पादकांना त्यांच्या उत्पादकीय उपकरणांवर ISI चिन्ह वापरण्याची परवानगी देत असते। ॲगमार्कचा लोगो। सोन्याचे दागिने ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी त्याच्यावर BSI चिन्हाबरोबरच सोन्याच्या शुद्धतेचा नंबर असतो 916, म्हणजे 22 कॅरेट सोन्याच्या शुद्धतेवर चिन्हावर हॉलमार्क केंद्राचं चिन्ह आणि ज्या त्या वर्षात हॉलमार्किंग केलेलं असेल त्या वर्षाचं चिन्ह दिलेलं असतं। उदाहरणार्थ जे म्हणजे 2008 व्यतिरिक्त दागिना बनवणारा या विक्रेत्याचं चिन्ह शुद्धता आणि गुणवत्तेची गॅरंटी देतो। त्याच प्रकारे FPO ही चिन्ह जाम, फ्रूट, ज्यूस, केवरा, कॅन आणि टीनमध्ये पॅक असलेली फळं किंवा भाज्यांच्या उत्पादनांच्या वस्तूवर लावली जातात। आणि ISI म्हणजे ISI टेक्स्टाईल, केमिकल, जंतुनाशक, रबर किंवा प्लास्टिकची साधनं, सिमेंटच्या धातू, इलेक्ट्रॉनिक उपकरणं या मार्कवर BIS लावण्यात येतं आणि ॲगमार्क ची उंची, बनावट आणि गणवेशांना ॲगमार्कचं चिन्ह दिलं जातं। MPO ही चिन्हे मांस, मटण आणि त्यापासून बनवणाऱ्या वस्तूंना दिली जातात। तर HACCP म्हणजे हेजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट ही चिन्हे प्रक्रियेद्वारा तयार करण्यात येणाऱ्या एखाद्या खाद्य उत्पादनांना BIS द्वारा दिली जातात। ECO ही चिन्हे साबण, डिटर्जंट, कागद, लुब्रिकेटिंग, ऑइल, पॅकेजिंग मटेरियल, रंगरसायन, पावडर, कोटिंग, बॅटरी, सौंदर्य प्रसाधनं आणि लाकडाच्या ऐवजी ज्या वस्तू वापरण्यात येतात, फॉर एक्झाम्पल चामड्याच्या किंवा प्लास्टिकच्या बनावटींना ISI द्वारे देण्यात येतात, ज्यात आता BIS झालेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था। या संस्था 2 आंतरराष्ट्रीय संघटना कामगिरी करतात। पहिली आहे ISO, ज्याचं मुख्य केंद्र आहे जिनिव्हा या ठिकाणी, ज्याची स्थापना झाली 1947 मध्ये आणि आंतरराष्ट्रीय समजुतीनुसार आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचं जे प्रमाणपत्र आहे त्या उत्पादन एकमांना हे संस्था प्रमाणपत्र देत असते।
ISO 14000 श्रेणी पर्यावरण व्यवस्थापन आणि पद्धतीसाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन द्वारा देण्यात येतं, जी एक उच्च गुणवत्ता असणारी ऑफिस आहे. त्यानंतर CAC कोडेक्स अलिमेंटरियल कमिशन आहारासंबंधीचं आंतरराष्ट्रीय हे कमिशन आहे आणि खाद्य तथा कृषी संघटन आणि विश्व आरोग्य संस्था द्वारा त्याचं नियमन करण्यात आलेलं आहे 1963 मध्ये. तिचं मुख्य कार्यालय इटलीची राजधानी रोम या ठिकाणी आहे. दूध आणि दुधाची उत्पादने, मांस, मासे आणि इतर खाद्यपदार्थांना प्रमाणित करण्याचं काम ही संस्था करत असते. भारतात ISO बरोबर संपर्क साधण्याची कामगिरी भारतीय संस्था BIS करते, तर CACच्या संपर्कात राहण्याचं काम डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस करत असते. मग तक्रार कोण दाखल करू शकतं आणि ही तक्रार कुठे केली जाते? तर तक्रार ग्राहक स्वतः दाखल करू शकतो. तसेच केंद्र आणि राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाची सरकार दाखल करू शकते. ग्राहक मंडळ किंवा जी कंपनी कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेली असेल ती, तसंच एक किंवा एकापेक्षा अधिक ग्राहकांच्या वतीने प्रतिनिधित्व स्वरूपात कोणतेही ग्राहक ज्याच्यामध्ये ग्राहकाचं समान हित असेल, तसेच कोणताही माल, चीजवस्तू किंवा सेवेची खरेदी करण्याच्या संमतीने उपयोग करणारा कुटुंबाचा कोणताही सभ्य किंवा सेवेत त्रुटी आणि उणीवेमुळे झालेल्या नुकसानाबद्दल तक्रार करू शकतो. जर उत्पादक किंवा विक्रेता ग्राहकाच्या खऱ्या, योग्य आणि स्पष्ट तक्रारीच्या निकालासाठी पहल किंवा तयारी न दाखवत असेल, तर भोग बनणाऱ्या ग्राहकाला त्याच्या कुटुंबाच्या सभ्याद्वारे स्थानिक जिल्हा फोरम, राज्य कमिशन आणि राष्ट्रीय कमिशनमध्ये केस दाखल करून स्थानिक पुरवठा कचेरी किंवा तोलमाप विज्ञान आणि ग्राहक कचेरी मध्ये तक्रार करता येऊ शकते. जेव्हा माल किंवा सेवांमध्ये त्रुटी असते त्यावेळी कायद्यानुसार त्याचं पालन करणं आवश्यक असतं आणि त्यात राहिलेली अपूर्णता किंवा कमतरतेला सेवेची उणीव समजली जाते. तर अशा प्रकारे वस्तूची गुणवत्ता, प्रकार आणि शुद्धता, वजनाच्या संदर्भात किंवा उणीवेबद्दल ग्राहक तक्रार करू शकतो. मग ही तक्रार कशा प्रकारे करावी? तर साध्या, सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये तक्रार टाईप करून स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा ईमेलने सुद्धा तक्रार करता येऊ शकते, किंवा वकिलाद्वारे सुद्धा केस दाखल करायची असेल तर ॲफिडेव्हिट करावं लागतं. अर्जामध्ये अर्जदाराने स्वतःचं नाव, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस लिहिणं आवश्यक असतं. तक्रारीचं तपशीलवार वर्णन आणि तक्रार का करतोय त्याचं कारण लिहावं. त्याचप्रकारे आरोपासंबंधी जर काही आधार पुरावे असतील किंवा दस्तावेज असतील तर त्याची झेरॉक्स जोडावी. कधीही कोणतेही मूळ पुरावे देऊ नयेत. बिल किंवा बिलाची कच्ची पावती जोडावी आणि जर पेमेंट चेकने केलं असेल तर त्याचा अर्धा भाग द्यावा किंवा चेकची विगत लिहावी. विक्रेत्याने केलेल्या अटी, सार्वजनिक माहितीची नकल, पॅम्पलेट्स किंवा प्रॉस्पेक्टरची नकल जोडावी. अर्जाबरोबर मागितलेल्या मोबदल्याच्या दाव्याच्या रकमेनुसार फी भरल्यानंतर ज्या त्या ग्राहकाला तक्रार दाखल करता येऊ शकते. ग्राहक तक्रारीचं कारण उद्भवलं त्याच्या 2 वर्षात तक्रार दाखल करू शकतो ग्राहक. कोणत्याही ग्राहकाला तक्रार करण्यासाठी किंवा कायद्याविषयी विशेष माहिती मिळवण्यासाठी गुजरात राज्याची एक हेल्पलाईन नंबर दिलेली आहे. त्या हेल्पलाईन नंबरद्वारे सुद्धा तक्रार ही करता येऊ शकत असते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला 18वा जो पाठ आहे भाववाढ आणि ग्राहक जागृती तो या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.